जरी दिसायला जरी भिन्न असेल तर ते एकच. ऐका ऐकावर, व्यक्ती एकच आहे, पण ज्या स्त्रीचे लग्न झालं, ज्या मुलाचं ज्या मुलीशी लग्न झालं, त्या मुलीचा तो कोण? मुलीचा तो कोण? पती. त्या मुलाची म्हणजे बहीण, त्या मुलीची नणद, त्या नणदला झालेला मुलगा, त्या मुलाचा कोण? मामा, त्या मुलीचा भाऊ. व्यक्ती एकच आहे पण नाव अनेक आहे. व्यक्ती एकच आहे, कोणाचा मामा लागतो, कोणाचा भाऊ लागतो, कोणाचा पती लागतो, कोणाचा देर लागतो, कोणाचा मुलगा लागतो, कोणाचा मोठा भाऊ लागतो, तो कोणाचा मित्र लागतो, परंतु वस्तू एकच आहे, पदार्थ एकच आहे, माणूस एकच आहे. तसंच आहे महाराज. देव आणि संत दिसायला वेगळे आहेत. देव आणि संत फक्त दिसायला वेगळे आहेत. त्यांनी ते मुद्दामच बदलून आलेले आहेत. का? त्याचंही कारण सांगतो. वास्तविक पाहता तर देव आणि संत एकच आहे. देवते संत, देवते संत, निमित्त देव आणि संत एकच आहेत. मग महाराज देवाने हे संताचं स्वरूप घेऊन काय या समाजात, त्याचंही कारण तो महाराज सांगत असतात मोठे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला पण विचारतो, राग भरू नका, सर्वांना विचारतो. आपण सर्व मंडळी नास्तिक की आस्तिक, सज्जन की दुर्जन? सज्जन आहे का आपण? खरं सांगा. सज्जनाची व्याख्या अशी आहे, कधी कोणाचं वाईट केलं नाही, खोटा कधी बोलला नाही, मनामध्ये कधी कोणाचा द्वेष केला नाही. सज्जन आहे का तुम्ही? नाही. वा, जमलं. तुम्ही सज्जन आहे का? नाही. वा, जमलं. तुम्ही? नाही. तुम्ही सज्जन नाही. मग दुर्जन आहे का तुम्ही? दुर्जन आहे का तुम्ही? नाही. वा, जमलं. म्हणजे सज्जनही नाही, दुर्जनही नाही. मग आपण आहेत तरी कोण? आपण मधलेच आहे. जसे खेळामध्ये कानकोंबडे असतात की नाही, त्याच्या राज्य येत नाही, कधी राज्य येत नाही. फक्त पडतो तो, इकडून पड, तिकडे पड, इकडे पड, तिकडे पड. अरे खेळत आहे का? मग मी कानकोंबडा आहे. फक्त पडायचं काम. क्रिकेटमध्ये जसा कॉमन असतो, तो तिकूनही खेळतो, इकूनही खेळतो, तसे आहे महाराज. आपण सज्जनही नाही, दुर्जन आहे. आणि देव फक्त सज्जना करता काम करतो, एकटा दुर्जना करता काम करतो. तुमच्या आमच्या करता संत, बाकी ते देवच आहे. बाकी ते देवच. ऐका, देवाच्या चिंतनाने यमदूत पडतो, तुकोबाराच्या चिंतनाने सुद्धा यमदूत पडतो. म्हणून रामेश्वर शास्त्री म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ तुकोबारायांनी केला, रसनेंद्रियवरती विजय मिळवला. हा पुरुषार्थ तुकोबारायांनी केला, म्हणून धन्य तुकोबाराय समर्थ. तुकोबारायांनी पुरुषार्थ केला. कुठला पुरुषार्थ केला? तर कामावरती विजय मिळवला, म्हणून धन्य तुकोबाराय समर्थ. तुकोबारायांनी पुरुषार्थ केला. कोणता पुरुषार्थ केला? तर धनावरती, अर्थावरती विजय मिळवला, म्हणून धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारायांनी काळावरती विजय मिळवला, म्हणून धन्य तुकोबा समर्थ. महाराज तुकोबारायांनी हे एवढे पुरुषार्थ केले. आणखी काही पुरुषार्थ केला का? मग महाराज तुकोबारायांनी आणखी पुरुषार्थ केला. काय पुरुषार्थ केला? तर अभंगातून
आणखी काही पुरुषार्थ केला का महाराज तुकोबारायांनी? महाराज मग केला ना पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला? खरं सांगायचं, अजिबात खोटं बोलायचं नाही. तुमच्या गावामध्ये दगड पाण्यावरती तरंगतात की नाही? तरंगत नाहीत का दगड? अरे 500ची नोट जर पाण्यात टाकली ते भिजत नाही, बरोबर ना? बरं, तुम्हाला जर आमच्या इकडे भिजत नाही, तुम्हाला जर पाहायचं असेल तर सर्वजण 500 जमा करा आणि माझ्या उद्या मी उद्या आमच्या घरी जातो, पाण्यात डुबून तुम्हाला दाखवतो. पण कीर्तन झाल्यावर जमा करा सर्वजण. 500 करा, जास्त नका करू. मी तुम्हाला उद्या दाखवून आणि पाण्यात डुबून दाखवेल की आमच्या गावातल्या पाण्यामध्ये भिजत नाही. दगड पाण्यावरती तरंगत नाही आणि कागद पाण्यावर गेल्यानंतर तो भिजल्याशिवाय राहत. मग तुकोबारायांनी महाराज आणखी काय पुरुषार्थ केला तर जडी दगडा सहित वया तारिल्या जैसा. तर तुकोबारायांनी पुरुषार्थ केला महाराज, पाण्यावरती दगडासह कागद सुद्धा कोरडे दाखवले, हा पुरुषार्थ केला. पण महाराज ते कागद पाण्यात गेले कशाला? दगड त्यांच्याजवळ कशाला गेले? ते काले वरती कोरडे आले? ते कागद म्हणजे काय होते? प्रश्न होतो. का मुलाचं लग्न झालं, अरेंज मॅरेज आहे. का माणूस मेला, का ऍक्सिडेंट न मेला, का वय होऊन मेला? सांगावं लागेल ना कसा मेला होता. माणूस मेला आणि फुकला असं आहे का? नाही. लोक विचारतात का हो काका वारले, कसे वारले हो? पहिला प्रश्न, कसे काय वारले हो? आपण सांगतो नाही हो, वयच झाली होती. बरोबर, ठीक आहे. नाही हो, स्पीडनं गाडी चालवली, झाला लंबा. नाही हो, कधीच खाली हात येत नव्हता, 2 खिशात आणि पोटात असेच. 2 खिशात आणि पोटात असेच, झाला लंबा. म्हणजे काही ना काही कारण असलं पाहिजे ना. मग ज्या अर्थी तुकोबारायांनी पुरुषार्थ केला, कागदासह दगड तारले. मग ते दगड आणि कागद पाण्यात का गेले त्याचं उत्तर देतो, परंतु एकदा मोठ्या प्रेमाने. आवडीने बरं, नाही तर सवडीनं करू नका. परमार्थ आवडीचा असला पाहिजे, सवडीचा नाही. सवडीचा प्रपंच असतो. वेळ असतील तर प्रपंच करायचं, म्हणजे आपलं उलट आहे महाराज. आपलं उलट आहे. आवडीनं आपण प्रपंच करतो, सवडीनं परमार्थ करतो. आपलं काम ते मुंगळ्यासारखं आहे. मुंग्या नाही बरं, मुंग्या बिचारा सज्जन लाईनीत चालतात. मुंगळा म्हणजे माकोडा, त्याला लाईनचा कधीच पत्ता नसते. एक इकडे तर एक इकडे. पण त्या माकोड्याने जर गुड भेटला महाराज, त्या गुडाला तो चिटकला, त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो की एकाचे 2 होतील, पण तो गुड सोडत नाही. तसं तुमचं आमचं काम आहे महाराज. हा प्रपंचामध्ये काम करू 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 मरील, पण प्रपंच सोडणार नाही. मरायला टेकते म्हातार, पण तरी पोराले म्हणते काय तूर विकली काय? मग त्याचे पैसे आता का गौऱ्या आणत त्याच्या झाडायला देणं त्याच्या याच्यावर टाकून. महाराज तुकोबाराय तुम्ही सांगता, जगद्गुरु तुकोबारायांनी, रामेश्वर शास्त्री की तुकोबारायांनी पुरुषार्थ केला. कुठला पुरुषार्थ केला तर दगडाचे कागद तारले. पण कसे तारले, ते कसे पाण्यात गेले त्याचा विचार आपण करणार आहे, परंतु एका मोठ्या प्रेमाने देवाचं मनाने केलीच नाही. तुकोबारायांनी अभंगाची रचना मनाने केलीच नाही. मनाने करते तो जीव, काही करत राहते मनात आलं तसं करून तर पाहू म्हणते काय होते ते. अरे बेजा काही काही होते ना. मनाने करतो तो जीव आणि जो देवाने आणि संतांनी सांगण्याप्रमाणे चालतो तो माणूस अथवा संत. आपण माणसंही नाही व्यवस्थित.
तुकोबारायांनी महाराज अभंगाची रचना मनाने केली नाही. नामदेवी केली स्वप्नामाची जागे सर्वे पांडुरंगी येऊनिया. देवानी आणि नामदेव महाराजांनी तुकोबारायला सांगितलं, तुम्ही वावग पाऊल फिरू नका, इकडे तिकडे गप्पा मारू नका. सांगितलेले खरी अभंगाची रचना करायला सांगितले. प्रमाणाची संख्या सांगे कोटी राहिली ती शेवटी लावी तुका. एवढं सांगितलं महाराजांनी. तुकोबारायांनी अभंग रचना करायला सुरुवात केली. अभंग रचना सुरुवात करत असताना तुकोबाराय सांगत होते समाजाला, बाबांनो मी अभंगाची रचना करतो असं म्हणू नका. मी फक्त तुम्हाला दिसायला आहे, काम करणारा दुसराच आहे. माझ्या फक्त खांद्यावरती बंदूक आहे, गोळी चालवणारा दुसराच आहे. फक्त दिसतोय मी. तुकोबारायांनी महाराज अभंगाची रचना केली. लोकांना उपदेश करायला सुरुवात केली. सहज नाही केली बरं. भंडाऱ्या डोंगरावरती हजारो ज्ञानेश्वरीचे पारायण केले. नाथ भागवताचे हजारो पारायण केले. ते पारायण करून अभ्यास केला. नंतर कीर्तनाला सुरुवात केली. महाराज वैराग्य सहजरित्या प्राप्त होत. दोन गोष्टीमुळे वैराग्य होते. एक तर देवाची किंवा संताची, या दोघांची कृपा असली तर वैराग्य होते. काय सांगतो मी, देवाची आणि संताची जर कृपा एखाद्याला प्राप्त झाली तर वैराग्य प्राप्त होते. नाहीतर प्रपंचामध्ये जबरदस्त झटके लागायला पाहिजे. प्रपंचामध्ये जबरदस्त झटके लागायला पाहिजे. तुकोबारायला दोन्ही प्राप्त होते. देवाचा आणि संताचा आशीर्वाद होता आणि प्रपंचातले झटके कमी होते. काय एकाच वर्षात घरातले किती लोक मरण पावले. आई गेली, वडील गेले, वहिनी गेल्या, भाऊ निघून गेला, मुलगा गेला, पत्नी गेली. विशेषतः घरातला नाही, खिशातला पैसा सुद्धा गेला. दुष्काळी आटला, द्रव्य नेला, मान. स्त्री एक अन्न करता नाही. माणसाला मान कुठपर्यंत आहे महाराज? खरं सांगा, तुम्ही मालकाचा आदर कुठपर्यंत करता? अजिबात बायानो कुठं बोलू नका. मालकाचा आदर कुठपर्यंत? फक्त 7 महिने असतात बरं तुमचे. जोपर्यंत कार्यक्रम सुरू आहे तोपर्यंत. कार्यक्रम काय संपले, आहेच बाटली खताची हाती, नोकरीवाल्यातही तसंच आहे महाराज. 28 तारखेपासून तर फक्त 2 तारखेला चांगलं असते. कारण पगाराची तारीख जवळ जवळ येते आणि पगार होऊन 2-3 दिवस झालेले असतात. मध्ये काही खरं नसते, काही खरं नसते महाराज. म्हणजे खिशातला पैसा संपला की घरातले लोक सुद्धा आपल्याला हनन करतात. संपत्ती संपली की लोक आपल्याला दूरपासून निघून जातात. जे लोक आपल्याशिवाय राहत नव्हते ते कधीच आपला हात सोडून जातात. तुकोबारायचं तसंच झालं महाराज. दुष्काळामध्ये द्रव्य आटलं, मानही गेला. म्हणजे संताची आणि देवाची कृपा होती म्हणून वैराग्य झालं. आणि प्रपंचातले चांगले मोठमोठे झटके बसले होते म्हणून वैराग्य झालं. हे फक्त दाखवण्याकरता तुकोबारायांनी केलं. तसं तुकोबारायला उपजताच वैराग्य होतं, उपजताच ज्ञान होतं. परंतु तुम्हा मला कळावं की प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा याच्याकरिता तुकोबारायांनी रचलेलं नाटक होतं. संपलंय आपल्या कीर्तन, 10 मिनिटातच आवडतो. ऐका, तुकोबारायला वैराग्य झालं. अभंगाची रचना करायला सुरुवात केली. अभंगाची रचना केली. संताजी महाराजांनी लिहून ठेवले. तुकोबाराय अभंग काही साधे सोपे थोडी केले. तुकोबाराय म्हणले वेदाचा अर्थ आमाशिक व्हावा, एरांनी व्हावा. झोमते महाराज विद्वानांना झोंबायला लागलं. अरे हा आजकालचा, याला संस्कृताचं ज्ञान नाही, हा आपल्याला सांगतो की एरांनी व्हावा. भार माता कंप्लेंट केली महाराजांनी. रामेश्वर शास्त्री जो पुण्याला कंप्लेंट केली. रामेश्वर शास्त्रीने सांगितलं तुकोबारायला गावामध्ये ठेवू नका. पाटलांना पत्र पाठवलं. पाटलांनी गावाच्या बाहेर काढलं. पोपला पाटील गावीचे लोक तुकोबारात पुन्हा परत आले. पाटलांच्या समोर उभे राहिले आणि पाटलांना विनंती करू लागले, पाटील बुवा चुकलंय माझं, मी गाठ्याची निर्मिती करण्याचा हेच साधला, परंतु चुकलंय माझं, परंतु मी माझ्या मनाने काही केलं नाही. देवाने आणि नामदेवरायांनी सांगितलं म्हणून मी हे करायला सुरुवात केली. पण तरीही मी माफी मागतो, माझं चुकलं, मला गावाच्या बाहेर काढू नका. जे तुम्ही शिक्षा द्याल ती भोगण्याकरता तयार आहे. पाटलांनी सांगितलं तुकोबाराय तुम्हाला जर या
गावामध्ये जर राहायचं असेल तर तुम्ही जो गाथा निर्माण केला, जे वाङ्मय निर्माण केलं, ते तुम्हाला इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावं लागेल. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवावं लागेल. गाव कुठलंही असो महाराज, ते त्या काळातलं असो की या काळातलं असो, दोन पार्ट्या असतात. अर्धे तिकुने असतात, अर्धे इकुने असतात. त्यावेळेस तुकोबारायच्या समवेत राहणारे बोलणारे तुकोबार आहे. तुम्ही आयुष्यभर साधना केली, निष्ठेनं देवाचं चिंतन केलं, त्याचं चित गाथा निर्माण झाला, तो बुडवू नका. पण तुकोबार आहे म्हणते नाही, या समाजाला जर हे चालत नसेल तर हे बुडवल्याशिवाय राहणार नाही. इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवून टाकला महाराज. साधूचं असं ब्रीद आहे महाराज, स्वतःचा केलेला अपमान साधू सहन करतो. कितीही आघात स्वतःवरती आले तरी सहन करतात, परंतु आपल्या देवावरती आणि आपल्या धर्मावरती आलेले आघात सहन करत नाही. आजपर्यंत सर्व लोक तुकोबाराला बोलत होते, तुकोबाराने हसून सहन केलं. पण आता गाथा बुडवल्यानंतर तेच लोक पलटून तुकोबाराला दोष न देता देवाला दोष दिला. का हो तुकोबार आहे, अरे त्या देवाचं चिंतन केलं, तो देवही तुम्हाला आळवा आला नाही, त्या देवाने तुमची मदत केली नाही. तुकोबाराला झोंबलं महाराज, झोंबलं महाराज. तुकोबाराने सांगितलं माझ्यापर्यंत ठीक होत, आता माझ्या देवापर्यंत येऊन टेकलंय. गेले महाराज इंद्रायणीच्या काठावरती, शिळेवरती अनुष्ठान मानून सांगितलं देवाला, देवा जोपर्यंत तू माझ्या गाथा बुडवलेला गाथा बाहेर आणून दाखवत नाही, तोपर्यंत हा तुकाराम अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब सुद्धा ग्रहण करणार. 13 दिवस पोचले महाराज. 13व्या दिवशी देवाने स्वतः हातामध्ये कोरडा गाथा आणि दगड जसा लाह्या करतात ना, तसा काढून दाखवला महाराज. हा पुरुषार्थ तुकोबाराने केला. का गाथा निर्माण केला तर देवाने आणि संतांनी, नामदेव महाराजांनी सांगितलं म्हणून गाठ्याची निर्मिती केली. का बुडवला, त्या समाजाने त्यांना बुडवण्यासाठी सांगितलं म्हणून बुडवला. का तारला, कारण तुकोबाराला सोडून हे लोक देवाची निंदा करू लागले, देवावरती आक्षेप घेतला, म्हणून तुकोबाराने गाथा तारण्याकरिता देवाला आव्हान केलं आणि देवाने तो तारला. म्हणून रामेश्वर शास्त्री म्हणतात, धन्य तुकोबा समर्थ गेले केला हा पुरुषार्थ. रामेश्वर शास्त्री वापस जात होते. याच काळामध्ये वापस जात असताना अनगडशा फकीराच्या विहिरीमध्ये स्नान केलं, अंगाची लाही लाही झाली. ज्ञानोबाराजो गेले, ज्ञानोबाराने तुकोबाराजो परत पाठवलं. तुकोबाराने सांगितलं माझं पामर आहे काय, आणि एकच अभंग सांगितला रामेश्वर शास्त्रीला, क्षमा शस्त्र जया नराची हाती. दाह शांत झाला. आणि तेच रामेश्वर शास्त्री दाह शांत झाल्यानंतर या समाजाला सांगू लागले, बाबांनो तुम्ही आजपर्यंत या तुकोबाराला नाना प्रकारचा त्रास दिला, मीही त्रास दिला, परंतु हा तुकोबारा काही सामान्य नाही, हा दुसरा तिसरा कोणी नाही. हा तुकोबारा आहे साक्षात ईश्वराचा स्वरूप आहे, हा विष्णूचाच अवतार आहे. अभंगाचं शेवट
आपण सर्वांनी नाना प्रकारचा त्रास या तुकोबरायला दिला, पण तुकोबराय दुसरे तिसरे कोणी नाही. मी रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही, तुझ्या हे तुकोबराय साक्षात विष्णूचा अवतारच आहे. धन्य तुकोबा समर्थ की विष्णूचा अवतार असूनही इतका त्रास सहन केला, म्हणून धन्य तुकोबा समर्थ. कामावरती, धनावरती, लोभावरती सर्वच ठिकाणी विजय मिळवला, म्हणून धन्य तुकोबा समर्थ. काळावरती विजय मिळवला, म्हणून धन्य तुकोबा समर्थ. पाषाण आणि कागद अर्थात गाथा कोरडी बाहेर काढली, म्हणून धन्य तुकोबा समर्थ. झाला आपला भंगाचं चिंतन, आपली वेळ सुद्धा संपलेली आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकलं, म्हणून तुमचे आभार. चिंतन संपले. नियोजित वेळ होती, त्या वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते गुरुवर्यांचा आशीर्वाद, अयोग्य असेल ते बुद्धीचे दोष म्हणून सोडून द्या. या पवित्र अशा वातावरणामध्ये आदरणीय बाबा आहेत आणि ज्यांच्या संयोजनाने हा सप्ताह चालतो. आदरणीय आमचे वाघगुरुजी आहेत, मृदंगाच्या साथी करता आमचे प्रशांतजी महाराज आहेत. आदरणीय आमचे मामा विनायकजी मामा आहेत. आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू मंगेशजी महाराज आहेत. आदरणीय सर्वच मंडळी आता परिचयाचीच आहे. आणि विशेषतः आमची शिबिरातली मंडळी आहे. आता आमच्या शिबिरातली मंडळी आम्ही कीर्तनाला गेलो होतो, ते येतात कधी जेवणाच्या वेळेवर. महाराज महाराज आणि कीर्तन सुरू झाले की ते घरी येऊन झोपतात. मग ते लोक आम्हाला विचारतात, का महाराज तुझ्या शिबिरातला एकही उभा राहिला नाही. पण येणं लाज राखली आपली. बरं कीर्तन उभे राहिले नाही तर मी बोलणे खाऊ खाऊ पहिलेच बारीक, आणखी बारीक झालो. कोणीही कीर्तनात गेले की हायच त्या लोकांची करणे, का महाराज शिबिरात सांगता एकही उभा राहत नाही. जे खाल्लेले मला पोचत नाही. पहिलेच हाफ तिकीट निघायला लागत. हाफ तिकीट पडते बरं असं मी आता जास्त काही सांगत नाही. परंतु आणखी यावर्षी सुद्धा शिबिर आहे, हे मात्र सांगणार आहे. 2 मेला म्हणजे एक मेला की नाही बरं, नाही तर एखादा मेला की आणून पैसा नाही. 2 मे महिन्यामध्ये 2 तारखेला आपल्या शिबिराची सुरुवात आहे. सद्गुरु जो महाराज वारकरी बालसंस्कार शिबिर. मागच्या वर्षी आपण धाकटी आश्रमला घेतलं आणि एकच एक पदार्थ खाऊन माणसाला ईट येत असतो, बरोबर आहे ना. म्हणून जागाही थोडी चेंज झाली पाहिजे, वातावरण चेंज झाले. कारण या मुलांना जर माहीत पडलं की इथंच आहे, त्यांना सरळ रस्ते माहीत असतात. रस्ते माहीत असते की चॅका मारतात. अशा ठिकाणी लागते रस्ता नाही, दरवाजा नाही, काहीच नाही. बाहेर पडला म्हणजे ते बुक्का. म्हणून यावर्षीचं शिबिर क्षेत्र मांडका
लक्ष्मणगिरी महाराज संस्थान तिथं भक्त निवास मध्ये आपण तिथे शिबिराची व्यवस्था यावर्षी केलेली आहे. 2 मे महिन्यामध्ये 2 तारखेला शिबिराची सुरुवात आहे. तर जास्तीत जास्त मित्रमंडळी घेऊन या. पण घरी येणारे आणू का पाळतो नाही ना महाराज, खूप दिवस राहतो मी आता घरी जातो. आईची आठवण होत राहिली मध्ये मग आईची आठवण येते. पण काही त्रास दिला नाही बरं मुलांनी. दत्ताने अजिबात त्रास, तू बोलतच नव्हता. आता एका काही सांगत नाही मी, कोणी त्रास दिला नाही, फक्त एवढंच सांगतो. चांगली मुलं आहेत, या वर्षी पण या. एक मित्र घेऊन ये. सर्वच मंडळी गोळा सेवा इतर विश्वमंत्री नामधारक जगद्गुरु तुकोबराय आदिगुरु सकल संतांच्या चरणी समर्पित करतो. आणि येथे सेवेला एकदा मोठ्या प्रेमाने संतांचं भजन ज्ञानेश्वर Yeah.